आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांतर्फे नंदुरबार शहरातील विविध भागात पथसंचलन झाले। त्यात सहभागी अधिकारी व कर्मचारी। धुळे येथे हाडाखेड तपासणी नाका परिसरात सांगवी पोलीस गस्त घालीत असताना हाडाखेड सीमा तपासणी नाकाजवळ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, तंबाखू, गुटखाचा भरलेला ट्रक मिळून आला। त्यातून 37 लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली। शहादा येथे 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय महाराणा पुराण कथेमुळे अंकलेश्वर, बऱ्हाणपूर, विसरवाडी, सेंधवा महामार्गावरील वाहतूक वळवण्याचे नियोजन करण्यात येणार। शिवाय स्थानिक वाहतूक देखील वळवण्यात येणार। धुळे तालुक्यातील नगाव येथे घरकाम करणाऱ्या महिलेच्या दारूच्या नशेत एकाने विनयभंग केला। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार येथील हौड शिवारातील उत्तमराव पाटील वन उद्यानातून चोरट्यांनी 20,000 रुपयांच्या सौर प्लेटा चोरून नेल्या। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रकमध्ये चालक सुनील कुमार तुकाराम याने नीलर साईडला गळफास घेतला। ही घटना दिनांक 26 रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास उघडीस आली। या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। अनरद तालुका शहादा येथून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली। भरत उत्तम माळी यांनी त्यांची दुचाकी अंगणात उभी केली होती। चोरट्यांनी रात्रीतून ती चोरून नेली। याबाबत त्यांनी सारंगखेडा पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील शहरी भागात महापालिका क्षेत्रात 2024 मध्ये क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला होता। यात धुळे महापालिकेने 87.6 गुण प्राप्त करीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला। नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात येणारी इंग्रजी चिंचे बाजारात विक्रीस आली। सातपुड्यातील जंगलात इंग्रजी चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे स्थानिक इंग्रजी चिंचेला चांगली मागणी आहे। जून महिन्यापर्यंत याचा बहार येत असतो। धुळे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मनपा दवाखाने आणि आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। नंदुरबार येथे आदिवासी विकास विभागामार्फत 114 कोटींची कथित गणवेश खरेदीची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली। या संदर्भात त्यांनी गुरुवारी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता। मालपूर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश कुमार सोनवणे यांनी गुरुवारी दिनांक 27 रोजी ग्रामसभा बोलवली होती। या सभेला नागरिक जमले, मात्र प्रशासकांनी सभेला दांडी मारल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला। यावेळी बैठकीला नागरिक उपस्थित होते। शहादा वकील संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सरकारी अभियंता एड सुवर्णसिंग गिरासे, उपाध्यक्षपदी एड चंपालाल भंडारी तर सचिवपदी एड महेंद्र साडो यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। शिंदखेडा ते अमळचे रस्त्यावरील वर्सुस फाट्यानजीक दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकने धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार उदयसिंग गिरासे यांच्या गंभीर दुखापती रुग्णालयात उपचारांती मृत्यू झाला। शहादा शहरातील महिदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते। या अतिक्रमणामुळे रोज लहान मोठे अपघात होत होते। नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना 25 मार्च पर्यंत अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली होती, मात्र अतिक्रमणधारकांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवल्याने पालिका प्रशासनातर्फे हे अतिक्रमण काढण्यात आले। धुळे तालुक्यातील तावखेडा शिवारात गेल्या 10 दिवसापासून बिबट्याच्या दहशत वाढल्याने शेतकऱ्यासह पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे। वन विभागाने काही ठिकाणी ट्रम्प कॅमेरे लावले आहेत, परंतु अद्यापही बिबट्या बंदिस्त झालेला नाही। दहशत वाढतच चालली आहे। नंदुरबार जिल्हास्तरीय गणित प्रावीण्य परीक्षेत येथील एकलव्य विद्यालयाच्या 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। साक्री तालुक्यातील आखाडे गावातील 28 वर्षीय दासभाऊ रामदास बोवरे यांनी दिनांक 25 रोजी रात्री 9च्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी निजापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। दडगाव न्यायालयाच्या परिसरात वकिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेचा दडगाव येथील वकील संघाकडून निषेध करण्यात आला।